तर मित्रांनो, आता पूर्वा दिदीची बस चाललेली आहे सटाण्याला. NCCचा पेपर आहे तिचा. तर मित्रांनो, पूर्वा दिदीला आपण बाय बाय केलं आणि सानप वडेवाले आमचे मित्र आहेत शिवाजी सानप, त्यांच्याकडे आपण गरम गरम चहाचा आस्वाद घेऊया. बस रे बस नाही बाबा, एवढं खाणार आहे का तो? एवढा स्वराज्य हर तलवार पर छत्रपति की कहानी है, तभी तो पूरी दुनिया छत्रपति की दीवानी है. खतरनाक है स्वराज्य. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सोबतच मी तुम्हाला एक विनंती करतो, पतंग उडवत असाल तर काळजी घ्या. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, श्रीराम जन्मभूमी निर्माणाधीन मंदिर अयोध्येचे पत्रिका आपल्याला आलेली आहे. आपण अयोध्येला जाऊ शकत नाही, पण आपण इकडे आनंद व्यक्त करू. चांदवड शहरामध्ये आमचे मित्र सचिन कोल्हार स्वतः पत्रिका घेऊन आले. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या घरी ही जी पत्रिका आली आहे तिच्यावरचा मजकूर मी तुम्हाला वाचून दाखवतो. विश्वभरातील राम भक्तांना निवेदन. माता भगिनी आणि बंधूंनो, येणाऱ्या 22 जानेवारी 2024 सोमवार या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या निमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल. तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील, परिसरातील, कॉलनीतील मंदिरात शेजारच्या राम भक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा LED स्क्रीन लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा. शंख वाजवावे, घंटा वाजवाव्यात, आरती करून प्रसाद वाटप करावा. कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे. आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे भजन, कीर्तन, आरती, पूजा इत्यादी करावे. त्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील. संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल. प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल आणि अनेक चॅनल्सद्वारे प्रसारित केला जाईल. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी. जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा हो. आपणास विनंती आहे की प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्री रामलल्लांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळी आपण सहकुटुंब क्षेत्र अयोध्येला यावे. निवेदक श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. राम लल्ला हम आएंगे, पॉलिथीन नहीं लाएंगे, स्वच्छ अयोध्या धाम बनाएंगे. तर अशा प्रकारची ही पत्रिका आहे आणि ही राम मंदिराची प्रतिकृती. तर धन्यवाद. राम भक्तांनी आम्हाला घरपोच ही पत्रिका दिली. जय श्रीराम. जय श्रीराम.
अक्षदा आणि ऋषिकेश हे घेऊन येत आहे तुमचा कोई प्यारा. कोई प्यारा कोई मासूम